तर पाईप क्लीनरपासून हे सुंदर बुकमार्क मी कसं बनवलेलं आहे तर चला बघूयात. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या जीवे आणि डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. सो इथे मी तुम्हाला पाईप क्लीनरपासून सुंदर असा हार्ट शेपचा बुकमार्क क्रिएट करून दाखवणार आहे. सो त्यासाठी इथे मी एक पाईप क्लीनर घेतलेला आहे डार्क पिंक कलरचा. त्याच्यानंतर इथे मी ग्लूगनची स्टिक घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी घुंगरू घेतलेले आहेत. इथे मी सिल्वर शेडचे घुंगरू घेतलेले आहेत आणि कट करण्यासाठी इथे मी कैची घेतलेली आहे. सो इथे आधी आपल्याला हार्ट शेप द्यायचा आहे. सो मी हार्ट शेप कसा दिलेला आहे ते नीट बघा, तुम्हालासुद्धा इझिली जमेल ते करणं. तर आधी आपल्याला जेवढ्या साईजचा हार्ट शेप हवा आहे तेवढ्या साईजचं मेजरमेंट घेऊन तिथे आपल्याला ट्विस्ट करायचा आहे. ट्विस्ट केल्यानंतर जो आपला मिडलचा वरचा पार्ट आहे तो आपल्याला खालच्या साईडने थोडा डाऊन करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला सुंदर असा हार्टचा एक शेप येईल, एक लुक येईल. तर इथे तुम्ही पाहू शकता की मी कसं केलेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल. आणि इथे इझिली 2 मिनिटामध्ये हा बुकमार्क क्रिएट करून होतो आहे. तर इथे सुंदर असा आपला हार्ट शेप क्रिएट झालेला आहे, खूप सुंदर तयार झालेला आहे. तर आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती करूया. ती म्हणजे मी याला राऊंड कसं केलं आहे ते मी तुम्हाला आता इथे सांगते. तर इथे मी ग्लूगनची स्टिक घेतलेली आहे. स्टिक घेतल्यानंतर आपला जो हार्ट शेपचा जो पार्ट आहे तो वरच्या साईडला आपल्याला ठेवून द्यायचा आहे. नॉर्मल डिस्टन्स ठेवून बाकीचा जो पाईप क्लीनर आहे तो आपल्याला त्या स्टिक भोवती रॅप करून घ्यायचा आहे. तर इथे मी स्टिक भोवती रॅप करून घेतल्यानंतर आता आपल्याला हे आपल्या स्टिकमधून हा जो पाईप क्लीनर आहे तो रिमूव्ह करून घ्यायचा आहे. तर रिमूव्ह करून झाल्यानंतर खालचा जो आपला एंडचा पॉईंट आहे तो नॉर्मली आपल्याला स्ट्रेच करून घ्यायचा आहे, ओढून घ्यायचा आहे. ओढून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की सुंदर असा आपलं इथे बुकमार्क क्रिएट झालेला आहे. आपला जो हार्ट शेप आहे तो सुद्धा खूप सुंदर आणि इझिली परफेक्टली तो क्रिएट झालेला आहे. 2 मिनटामध्ये तयार होणारा हा बुकमार्क आहे. तर त्याच्यानंतर आता इथे बुकमार्क क्रिएट करून झाल्यानंतर आता जे आपण घुंगरू घेतलेले आहेत ते आपण एंड पॉईंटला लावणार आहोत. तर इथे मी कसं लावते ते तुम्ही नीट बघा. तर जो घुंगरू आहे तो मी पाईप क्लीनरमध्ये एंटर केल्यानंतर पाईप क्लीनर तिथे फोल्ड करून तिथेसुद्धा आपल्याला ट्विस्ट करून घ्यायचा आहे. पाईप क्लीनरमध्ये एकदम पातळ लेअरची वायर असते जी तुम्ही इझिली टर्न इन टर्न आऊट डाऊन अप करू शकता. तर इथे आता करून झाल्यानंतर इथे घुंगरूसुद्धा लावून झालेले आहेत. आणि घुंगरू लावून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की त्याला एक सुंदर आणि वेगळाच असा लूक आलेला आहे. खूप सुंदर असं हे बुकमार्क इथे क्रिएट झालेलं आहे. आणि इथे मी घुंगरू लावल्याने त्याला आणखीन खूप सुंदर असा लूक आलेला आहे. तर इथे मी हार्ट शेपचा बुकमार्क बनवलेला आहे. इथे मी हार्ट शेप दिलेला आहे. तुम्हाला जो शेप क्रिएट करायचा आहे तो तुम्ही करू शकता किंवा त्या शेप वाईज तुम्ही इथे बुकमार्कसुद्धा क्रिएट करू शकता. तर हे जे बुकमार्क आहे ते आपण जेव्हा कोणतं बुक रीड करण्यासाठी घेतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये हे ठेवतो, जिथून आपल्याला नेक्स्ट जो आपला चॅप्टर असतो तो आपल्याला जेव्हा वाचायचा असतो. सो आपण कधी असं होतं की विसरून जातो किंवा तो पटकन मिळत नाही. सो त्यासाठी असं आपल्याला ते त्या पेजवरती ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा ते पुन्हा रिटर्न बुक वाचण्यासाठी घ्याल तेव्हा तुम्हाला इझिली कळेल की तुमचं इथलं वाचायचं बाकी आहे किंवा इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. सो इथे सुंदर असं हार्ट शेपचं बुकमार्क क्रिएट करून झालेलं आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला जर हे खूप सिंपल वाटत असेल, दिसायला तर खूप सिंपल आहे आणि करण्यासाठी सुद्धा तितकाच खूप जास्त सिंपल आहे. 2 मिनटामध्ये क्रिएट होणारा असा हा बुकमार्क आहे. पण तुम्हाला जर ह्याचं लूक खूप सिंपल वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये रेझिस्टन्स ॲड करूनसुद्धा खूप सुंदर असं लूक देऊ शकता. याला जर तुम्ही रेझिस्टन्स ह्याच्यामध्ये तुम्ही रॅप केलेत तरीसुद्धा याला खूप सुंदर आणि छान असा लूक येणार आहे. खूप छान आणि सुंदर असा क्रिएट होणार आहे. सो तुम्हाला जसं याला छान डेकोर करायचं आहे तसं तुम्ही करू शकता. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.